बघा, अगोदर मोदी करून झालं, रिस्पॉन्स मिळाला नाही. नंतर हिंदू मुस्लिम करून झालं, रिस्पॉन्स मिळाला नाही. त्याच्यानंतर पाकिस्तान, शिवाजीनगरचं पाकिस्तान करतात आहे हे बोलून झालं, काही त्याला रिस्पॉन्स मिळाला नाही. बांगलादेशी लोकांना इकडे आणून ठेवलं आहे, बांगलादेशी वोटर केलेत म्हणून केलं, त्याच्यात काही त्यांना रिस्पॉन्स मिळाला नाही. जे आम्ही फॉर्म भरायला गेलो तेव्हा जी लोकांचा प्रतिसाद होता, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आप, समाजवादी पार्टी, कम्युनिस्ट पक्ष आणि सर्व मित्र पक्षांनी जी सर्व कार्यकर्ते आले होते आणि जनता सामान्य जनता आली होती आशीर्वाद देण्याकरता, ते बघून त्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे. आणि त्याच्यामुळे त्यांनी आता ह्या अशा गोष्टी करायला सुरू केलेलं आहे. माझ्या नावाचे 4 उमेदवार उभे करायचा प्रयत्न केला त्यांनी. उमेदवार शोधण्याकरता एकच उमेदवार हा शिवाजीनगर गोवंडीमधला आहे, दुसरे 2 उमेदवार नवीन मुंबईमधले आहेत आणि एक तर थेट त्यांनी सांगलीवरून शोधून आणला आहे. आणि ते शोधून आणायचं तर ठीक आहे, जे फॉर्म भरण्याकरता स्टॅम्प पेपर लागतात, हे स्टॅम्प पेपर एकाच ठिकाणाहून घेतलेत, एकाच वेंडरकडून. चारही उमेदवारांचे जे फॉर्म आहेत ते एकाच वेंडरकडून घेतलेले आहेत आणि एकाच वेळी घेतलेले आहेत. म्हणजे सांगलीवाल्यांनी पण त्याच वेंडरकडे येऊन घेतलं, नवीन मुंबईवाले दोघांनी पण त्याच वेंडरकडे येऊन घेतलं, शिवाजीनगर गोवंडीचे पण उमेदवारांनी त्याच वेंडरकडून घेतलं. आणि आपण जर बघाल, मी ते आपण एव्हिडन्स ठेवलं आपल्यासमोर, एकाच व्यक्तीने हे 4 स्टॅम्प पेपर एकाच व्यक्तीने घेतले, त्या व्यक्तीची सही पण आहे, हँडरायटिंग पण आहे आणि एकाच व्यक्तीने ते फॉर्म घेतलेले आहेत. आणि जे ईमेल पण क्रिएट केलेले आहेत ते पण एकाच व्यक्तीने केलेलं. आपण बघू शकतात का कसं, म्हणजे खोटं करायला गेलेत ते. खोटं करून त्यांना वाटतं का ही जरा एकाच नावाचे खूप व्यक्ती उभं करायचे, लोकांना संभ्रमित करायचं का दिशाभूल करायची, याचा प्रयत्न त्यांनी ते करतात आहे. पण मी आपल्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो की बाबा, मुंबईचा मतदार, महाराष्ट्राचा मतदार, देशाचा मतदार आता हुशार झालेला आहे. तो ह्या सर्व गोष्टीला बळी पडणार नाही आहे. आणि मी माझ्या पक्षाचे सर्व कार्यकर्ते, म्हणजे विभाग प्रमुखापासून, शाखा प्रमुखापासून ते गट प्रमुखापर्यंत सर्व जे पक्षाचे लोक आहेत, आम्ही शिवसेनेची, खऱ्या शिवसेनेची मशाल निशाणी घराघरापर्यंत पोचवली आहे. गेले अनेक दिवस आम्ही प्रचार करत आहोत आणि ज्या दिवशी आम्हाला मशाल निशाणी मिळाली आहे त्या दिवसापासून आम्ही घरी घरी पोचवत आहोत. तर त्यामुळे त्यांचा जे इंटेन्शन आहे, त्यांचं जे हेतू आहे का बाबा एकाच संजय पाटलांचं नाव, एकाच व्यक्तीचं संजय पाटील हे 4 उभे करून जे त्यांचं आहे ते पूर्ण होणार नाही, त्यांचा हेतू पूर्ण होणार नाही. कारण संजय पाटील नाही आहे, संजय दिना पाटील आहे. ते संजय दिना पाटील शोधू शकले नाही, संजय दिना पाटील एकच आहे. आणि संजय दिना पाटलांच्या मध्ये जे नाव आहे दिना, ते नुसतं नाव नाही आहे, लोकांच्या सेवेत असलेलं एक समाज कार्य केलेल्या व्यक्तीचं नाव आहे. तर ते नाव लोकांना माहीत आहे आणि संजय दिना पाटलांनी जे काम केलेलं आहे आतापर्यंत, आणि संजय दिना पाटील लोकांच्या मनात आहे. आणि ह्यावेळी लोकांनी ठरवलेलं आहे, किती असे खोटारडेपणा करा, किती असं स्टंट करा, लोक बळी पडणार नाही आहे. लोकांनी ठरवलं आहे, संजय दिना पाटलांना मशाल निशाणीवर खासदार बनवायचं आहे आणि संजय दिना पाटीलच ईशान्य मुंबईचा खासदार बनणार आहे. हे काळ्या दगडावरची रेष आहे. हे कळण्याची वेळ का आली सर? काय वाटतं आपल्याला? तर मोदीचं नाव करून झालं, हे बाकी सर्व हिंदू मुस्लिम करून झालं, पाकिस्तान बांगलादेश करून झालं, खोटं दगडे मारून झाले. काही लोक रिस्पॉन्स देत नाही, तर आता हे करून बघतात आहे का ह्याच्याने काय होईल का? पण काही करून किती काही केलं तर होणार नाही आहे. लोक जो आपल्या सेवेत असतो, अर्ध्या रात्री आपल्यासाठी येतो, दिवस रात्र आपल्यासाठी सेवा करतो, जो पक्ष आपल्यासाठी सेवा करतो, त्याला बघतात लोक.